श्री दत्तप्रबोध अध्याय 27. मातेचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. अध्यायाला सुरुवात करूया. आतापर्यंत श्री दत्तात्रेयानं ज्या तत्वज्ञानाचं निरूपण केलं ते निरूपण ऐकून अनसूया मातेनं दत्तात्रेयाला आणखी 40 प्रश्न विचारले. हे दत्तात्रेया, कृतयुगात तू यदूला बोध दिलास, त्रेतायुगात सहस्रार्जुन उद्धारलास आणि द्वापार युगात मला तत्वज्ञान सांगून बाकी भक्तजनांना श्रवणामृताचा लाभ दिलास. पण काही शंका माझ्या मनात उद्भवल्या आहेत. त्या शंकांचं तेवढं निवारण कर आणि माझ्या मनातल्या प्रश्नांना उत्तर दे. आता अनसूया माता दत्तात्रेयांना एकूण 40 प्रश्न विचार. ते प्रश्न अशा प्रकारे आहेत. पहिला प्रश्न आहे, ब्रह्म कशाला म्हणावं, ते कशा प्रकारे ओळखावं आणि ब्रह्माचे खूण काय. दुसरा प्रश्न म्हणजे शबल ब्रह्म कोणतं, त्याची खूण काय, तीच त्याची खूण हे कसं जाणावं. तिसरा प्रश्न, ईश्वर कसा ओळखावा, ईश्वर कोणाला म्हणावं. चौथा प्रश्न, जीव कशाला म्हणावं, जीवाला कशानं ओळखावं, जीवाची प्रसिद्धी कशानं येते. पाचवा प्रश्न, प्रकृती कोणाला म्हणावं, ती कशी ओळखावी. सहावा प्रश्न, परमात्मा म्हणजे कोण, त्याचं रूप कोणतं, त्याचे गुण कोणते. प्रश्न सातवा, आद्य ब्रह्म कोणाला म्हणावं. आठवा प्रश्न, निश्चय म्हणजे काय. नववा प्रश्न, कर्म कशाला म्हणावं, कर्म म्हणजे काय. 10वा प्रश्न आहे, अकर्म म्हणजे काय. 11वा प्रश्न, सर्वात श्रेष्ठ तप कोणतं. 12वा प्रश्न, असुर कोणाला म्हणावं. 13वा प्रश्न, ज्ञान कशाला म्हणतात. 14वा प्रश्न आहे, अज्ञान म्हणजे काय. 15वा प्रश्न, संसार म्हणजे काय, त्याचा विस्तार केवढा. 16वा प्रश्न, बंध कशाला म्हणावं, बंधाची लक्षणं कोणती, बंधातून मुक्त होणं म्हणजे काय. 17वा प्रश्न, मोक्ष कशाला म्हणावं, तो कोणत्या मार्गाने मिळतो. 18वा प्रश्न, सर्वात उत्तमातलं उत्तम सुख कोणतं. 19वा प्रश्न, दुःख कशाला म्हणावं, हे दुःख कशामुळे निर्माण होतं. 20वा प्रश्न आहे, स्वर्ग म्हणजे काय, तो कशामुळे प्राप्त होतो. 21वा प्रश्न, नरक कशाला म्हणतात, तो का भोगावा लागतो, नरकापासून सुटण्यासाठी काय करावं. 22वा प्रश्न आहे, परमपद म्हणजे काय, ते कसं ओळखावं. 23वा प्रश्न, उपास्य दैवत कोणतं मानावं, त्याची उपासना कशी करावी. 24वा प्रश्न, विद्वान कोणाला म्हणावा आणि तो कसा जाणून घ्यावा. 25वा प्रश्न, मूढ किंवा मूर्ख कोणाला म्हणावा, तो कसा ओळखावा. 26वा प्रश्न आहे, संन्यास म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती. 27वा प्रश्न आहे, ग्राह्य म्हणजे काय. 28वा प्रश्न, अग्राह्य म्हणजे काय, अग्राह्य त्याज्य का ठरवायचं ते सांग. 29वा प्रश्न, समाधी कशी असते, ते म्हणजे काय. 30वा प्रश्न, ब्राह्मण कोणाला म्हणावं. 31वा प्रश्न, आसन कसं घालावं. 32वा प्रश्न आहे, मुद्रा कशी ठेवावी. 33वा प्रश्न, कोणतं ध्यान धरावं. 34वा प्रश्न, जप कोणता करावा. 35वा प्रश्न, क्षत्रिय कुणाला म्हणावं. 36वा प्रश्न, वैश्य कसे पारखावेत. 37वा प्रश्न आहे, शूद्र कुणाला म्हणावं. 38वा प्रश्न आहे, आचार म्हणजे काय. 39वा प्रश्न आहे, चांडाळ कुणाला म्हणावं. आणि 40वा प्रश्न आहे, जागृती आणि निद्रा म्हणजे काय. दत्तात्रेय, तू सर्वज्ञ आणि जाणता आहेस आणि म्हणून माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन तू माझं समाधान करशील. माझे कान अतिशय आतुरले आहेत. त्यावर दत्तात्रेय म्हणाले, माते, तुझे हे श्रुतिगर्भ प्रश्न ऐकून मलाही फार समाधान झालं. तुझ्यासारखा विचक्षण जिज्ञासू श्रोता मला मिळावा हे समजून मी संतुष्ट झालो. माझ्या ज्ञानानुसार मी तुझ्या प्रश्नांना उत्तर देतो, ते मन एकाग्र करून ऐक. हे प्रश्न विचारून तू एका अर्थी परोपकारच केलास. तू हे ज्ञान मला इतर श्रोत्यांसाठी खुलं करायला लावलंस. एका अर्थी तू धन्य आहेस. तुझा पहिला प्रश्न आहे ब्रह्माबद्दलचा. खरं तर ब्रह्म म्हणजे अखिल अभंग आहे, उपाधिरहित निसंग आहे. कर्तृत्व गाजवूनही अकर्तृत्वी होण्याचा त्याचा स्वाभिभाव आहे, त्याचा स्थायी भाव आहे. ते सारं काही भोगतं, पण भोगूनही अभोगी होतं. ते अतिशय शुद्ध, शांत, निर्गुण आणि निरामयी नित्यानंदी अगोचर असं आहे. ते सर्व रसानं जाणवतं, शब्द श्रवणानं समजतं, नेत्रानं पाहता येतं आणि नासिकेनं हुंकता येतं. त्याच्या विना शरीर चालत नाही आणि त्याच्या संवेदनेनं किमयेनं सर्व अद्भुत शारीरिक लीला घडून येतात. तोच साऱ्या चराचरातून समस्त रूपानं नटला आहे, पण तरीही तो रूपातीत आहे. अब्राह्मस्तंभापर्यंत पदार्थ मात्राला नाश आहे, क्षय आहे,
पण ब्रह्म मात्र अविनाशी आहे. ब्रह्मास्त्र त्याला जाळू शकत नाही, शस्त्र त्याला छेदू शकत नाही, अग्नीमध्ये ते जळत नाही, ते अविनाशी आहे. तुझा दुसरा प्रश्न आहे, शबल ब्रह्म म्हणजे काय? शबल ब्रह्म म्हणजे शुद्ध निखिल ब्रह्मापासून अहम ब्रह्मास्मी हे चैतन्य महातत्व मायेसहित निर्माण झालं. त्यातून 2 प्रकृती निर्माण झाल्या. त्यातली एक प्रकृती शुद्ध ब्रह्म आणि दुसरी प्रकृती शबल ब्रह्म. शुद्ध ब्रह्मापासून जीवाला इच्छा निर्माण झाली, त्यातून त्रिपदेची निर्मिती झाली. ही त्रिपदता म्हणजेच तोत्वदसितता. हे त्रिआत्मक अन्नासाठी मातृत्व परमाचा स्वीकार करतात. या त्रिगुणातून त्रिअहंकाराची निर्मिती होते. जे एक आहे ते मीच आणि जे अनेक आहे तेही मीच. एकोह बहुस्याहम असा संभ्रम स्वतःच्या बळावर त्याने निर्माण केला. याला शबल ब्रह्म म्हणतात. या शबल ब्रह्माला विवेकानं ओळखावं, कृतिकारकानं जाणावं आणि त्याच्या चमत्कारांनी दिपून न जाता अलिप्त राहावं. खऱ्या ब्रह्मतत्वाच्या चिंतन मननामध्ये मग्न व्हावं. तुझा तिसरा प्रश्न आहे, ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे जो सर्वात्मकपणे चराचर व्यापक आहे, सकळ जनांचा पालक आणि तारक आहे, बुद्धिदायक व विघ्नहारक आहे, ज्याच्या आज्ञे वाचून झाडाचं पान देखील हलत नाही, ज्याच्या आज्ञेत ब्रह्मादिक देव सुरवर हे सारे आहेत, हे साऱ्यांवर फक्त त्याचीच सत्ता आहे, असा तो एकच ईश्वर आहे. त्याच्या आज्ञेनंच समुद्र आपली मर्यादा सांभाळून राहिली. त्याच्या आज्ञेनंच समुद्र आपली मर्यादा सांभाळून राहिला. ती मर्यादा त्याने कधीच उल्लंघली नाही. पंचमहाभूतांना आपल्या काबूत ठेवून वागणारा हा ईश, हा षडाकृती षडगुण्याने व्यापक आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आणि निर्माता आहे, नियंता आहे आणि या साऱ्यांना खेळवून कार्य करायला लावून अकर्ता होणारा तो ब्रह्मरूप सनातन गुणी असून निर्गुण आणि पूर्ण ईश्वर आहे. तुझा पुढचा प्रश्न, जीव म्हणजे काय? जे जे उक्त आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश गणगंधर्व चंद्रभास्कर अनेक दैवते हे सारं ज्याच्या निजध्यासानं अस्तित्वात येतं त्या विविध रूपाला जीव असं म्हणतात. जीव हे स्थूलमान प्रमाण मानायला हवं. अशा कितीतरी जीवज्ञाती भूमीवर पाताळात सर्वत्र असतात. सर्वांनाच देह असतात, फक्त ते भिन्न भिन्न स्वरूपाचे असतात. जे ऐकू शकतात, पाहू शकतात आणि जे डोळ्यांना दिसतात जाणवतात हे सारे जीव मात्रच आहेत. बहवो जीवः हा या इथला नियम असतो. तुझा पुढचा प्रश्न आहे, प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे मूळ ब्रह्मापासून इच्छाशक्ती निर्माण झाली. तिच्यापासून विलक्षण अशी माया जन्माला आली. ती गुणमात्रांसह जन्माला आली. त्रिगुणात्मक भूतसृष्टीनं सर्व जीव मात्र बनवले. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ घडवले. असं असंभाव्य सामर्थ्य दाखवणारी ब्रह्मेची शक्ती म्हणजेच प्रकृती होय. तिला अनुभवानं ओळखायला शिकावं. तुझा पुढचा प्रश्न, परमात्मा म्हणजे काय? परमात्मा म्हणजे दुसऱ्याच्या आत्म्यात स्वतःला बघणं. जो आत्मा स्वतःच्या देहात असतो तोच दुसऱ्याच्या शरीरातही वास करत असतो हे जाणता यायला हवं. आत्मपरभाव विसरून स्वपरभाव विसरून व्यापक स्वपर पाहू शकतो. स्व आणि परातील द्वैत मावळून टाकू शकतो. तो परमात्म्याला जाणू शकतो. सर्वांमध्ये एकच असलेला तो एक आत्मा अनुभवू शकतो. मी तूपणा इथे लोप पावतो. ब्रह्माद्य कोणाला म्हणावं? माते, चराचरातील प्रत्येक वस्तू अगदी चतुरानन गजाननापासून कुबेर मनुचंद्रापर्यंत आणि कैलासपती शंकरापासून ऋषिगण ग्रह ताऱ्यापर्यंत काष्ठपाषाणापर्यंत ब्रह्माद्य संपूर्ण आहे. यतीचा शोध घ्यायचा म्हणजे भेदाभेद न ठेवता, भेद मुरवत न बाळगता, फक्त व्यवहारासाठी ज्या प्राण्यांची योजना केली गेली आणि त्यामुळं पृथकत्व आलं तेच म्हणजे यते. मूळ आदी पुरुषापासून इच्छाशक्ती माया निर्माण झाली. त्यानंतर प्रकृती आणि पुरुष निर्माण झाले व त्रिगुणात्मक त्रिवैधाचा जन्म झाला. प्रजापती ब्रह्मदेवाचा, प्रतिपालक विष्णूचा आणि संहारक्रम रुद्राचा उद्भव झाला. विधनं अवघ्या चराचराची उत्पत्ती केली. याला कश्यप सृष्टी असं म्हणतात. इथूनच वर्ण जन्माला आले. एक श्रेष्ठ वर्ण नेमून 3 वर्णांनी त्याची सेवा करावी असं ठरलं व 4ही वर्णांना विविध कामं वाटून दिली. ब्राह्मणानं वेदाध्ययन करावं, सूर्य आणि अग्नीची उपासना करावी, क्षत्रियानं दीनदुबळ्यांचं गोब्राह्मणांचं रक्षण करावं, वैश्यानं व्यापार करावा, नाना पदार्थाची विक्री करावी, शिव उपासना आचरावी, शूद्रानं शेत पिकवावी, गायी ब्राह्मणांची सेवा करावी, आलेल्या अतिथी अभ्यागताची सेवा करावी आणि 3ही वर्णांचीही सेवा करावी, असा हा 4 वर्णांचा विचार झाला. व्यवहार सुरू झाल्यानंतर कर्माच्या पोटी भिन्नता आली. रोटीबेटी संबंध प्रस्थापित झाले आणि याची सृष्टी या कारणानं अस्तित्वात आली. जातीव्यवहार निर्माण झाले, पण मूळ घालून दिलेल्या सर्व मर्यादा उल्लंघल्या गेल्या नाहीत. मूळाचार, देवाचार, शास्त्राचार, श्रेष्ठाचार, वृद्धाचार, कुलाचार आणि शेवटचा असा देशाचार असे 7 जनाचार लौकिकासाठी प्रत्येकजण पाळू लागला. रूढी न मोडता वागू लागला. पण या साऱ्या आचार विचारातून, उपचारातून
लौकिकाच्या विचारातून मुक्त होऊन द्वैताचा विचार टाकून जो एकात्म विचार करतो तोच मोक्षाप्रत जाऊ शकतो, आत्मशक्तीच्या मार्गाने चालू शकतो. आणि याचबरोबर या दिव्य माहितीसह दत्तप्रबोध ग्रंथातील हा 27वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आता उर्वरित प्रश्नांची उत्तर पाहूयात पुढील 28व्या अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.